नमस्कार. आज मी तुम्हाला अतिशय कुरकुरीत, कमी तेलकट आणि चवदार अशी बेसन शेव तयार करून दाखवणार आहे. बऱ्याच जणांना डायरेक्ट गरम तेलात शेव काढायची भीती वाटते. कारण डायरेक्ट गरम तेलात शेव काढताना गरम तेलाची वाफ हातावर येते आणि हाताला त्याच्याने चटके बसतात. पण आज मी तुम्हाला शेव काढताना गरम तेलाच्या वाफेने हात भाजू नये त्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स दाखवणार आहे. त्या ट्रिक जर तुम्ही शेव काढताना फॉलो केल्या तर शेव काढताना तुमचे हात अजिबात नाही भाजणार. ह्यासोबतच शेव अतिशय कुरकुरीत होण्यासाठी बेसन पिठामध्ये कोणता एक सिक्रेट घालायचा ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे या ताटामध्ये मी मेजरिंग कपाच्या मापाने 2 कप बेसन घालणार आहे. तुम्ही ही मापवाटीच्या साहाय्याने मोजून घेतली तरी चालेल. आता शेव छान कुरकुरीत व्हावी त्यासाठी मी ह्याच्यामध्ये हे अर्धा कप तांदळाचं पीठ घालणार आहे. तांदळाच्या पिठामुळे शेव अगदी कुरकुरीत व्हायला मदत होते. आता ही दोन्ही पिठं मी सुरुवातीला अशी चमच्याने मिक्स करून घेणार आहे. यानंतर आता इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सुरुवातीला 1 चमचा जिरं घालणार आहे. यासोबतच 1 चमचा ओवा आणि 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. आता ह्याच्यामध्ये मी गरजेनुसार पाणी घालून ह्यांची मी मिक्सरला अगदी बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे. मिक्सरला तयार केलेली ओवा, जिरं आणि लसणाची पेस्ट आता आपण ह्या गाळणीने गाळून घेणार आहोत. ह्याच्याने ह्याच्यातले जे जाड बारीक कण असतात ते निघून जातात आणि मग शेव काढताना ते कण सोऱ्यामध्ये अडकत नाही. शेवीची तार त्यामुळे तुटत नाही. आता ह्या गाळणीच्या वरती हा जो चोथा शिल्लक राहिलाय याला आपण टाकून देणार आहोत. कारण ह्याच्यातील सर्व सामग्रीचा फ्लेवर ह्या पाण्यामध्ये उतरलाय. हे ओवा, जिरं आणि लसणाच्या फ्लेवरचं पाणी आपण शेवेच्या मिश्रणामध्ये मिक्स करणार आहोत. आता ही जी दोन्ही पिठं आपण ह्या ठिकाणी मिक्स करून ठेवली होती ह्याच्यामध्ये मी आता पोहे खायच्या चमच्याने 5 चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन घालणार आहे. तेल फारच कडकडीत गरम असल्याने सुरुवातीला ह्याला असं या पिठामध्ये चमच्याने मिक्स करून घ्यायचंय. हाताला सहन होईल इतपत हे कोमट झालं की मग हातानेच तेलाचं मोहन असं या पिठामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचंय. पिठाच्या प्रत्येक कणाला तेलाचं मोहन अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे. त्यासाठी तेलाचं मोहन अशा पद्धतीने हाताने असं या पिठाला चांगल्या प्रकारे चोळायचंय. तेलाचं मोहन जर पिठाच्या प्रत्येक कणाला छान लागलं तर शेव अगदी कुरकुरीत बनून तयार होते. तर असं तेलाचं मोहन पिठामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला पाव चमचा हिंग घालणार आहे. बेसनचे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट जड पडल्यासारखं होतं. त्यासाठी असा ह्याच्यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे. हिंग घातल्याने बेसनचा पदार्थ आपल्या पोटाला बाधत नाही आणि हिंगामुळे हिंगाचा सुगंध सुद्धा शेवेला फारच छान येतो. आता ह्याच्यामध्ये मी छोटा अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि सोबतच चवीप्रमाणे 1 चमचा मीडियम तिखट असलेलं लाल तिखट मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्यायचंय. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे 1 चमचा मीठ घालणार आहे. मिठाचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी शेव मीडियम तिखट बनवणार आहे, तर त्यासाठी तिखटाचं आणि मिठाचं प्रमाण हे अतिशय योग्य आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे ओवा, जिरं आणि लसणाचं पाणी घालून मिक्स करणार आहोत. पण त्या अगोदर हे सुके जिन्नस असे मिक्स करून घ्यायचे. या पद्धतीने जर तुम्ही शेव बनवली तर तुमची शेव अगदी छान कुरकुरीत बनून तयार होईल. आता तयार केलेलं ओवा, जिरं आणि लसणाचं सगळं पाणी घातल्यानंतर ह्याच्यामध्ये गरजेनुसार साधं पाणी घालायचंय आणि ह्याचा मळून उंडा तयार करून घ्यायचा आहे. बहुतेकदा शेवेचं हे पीठ बरेच जण थोडंसं पातळ भिजवतात. पण आपण हे पीठ पातळ न भिजवता ह्याचा सैलसर उंडा तयार करणार आहोत. हे पहा ह्याचा असा सॉफ्ट उंडा तयार करून घेतला, की मग ह्याला सर्वात शेवटी हाताला अगदी थोडंसं तेल लावून मळून घ्यायचंय. तेलामुळे हे पीठ आपल्या हाताला नाही चिटकणार आणि ह्याचा छान प्लेन उंडा तयार होईल. तर हे पहा ह्याचा आपण असा प्लेन आणि सॉफ्ट उंडा ह्या ठिकाणी तयार करून घेतलाय. हा मळलेला उंडा कितपत सैल असायला हवा हे मी तुम्हाला दाखवते. हे पहा ह्याला असं अगदी सहज लांबवता आलं पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने जर तुम्ही शेवेचं पीठ भिजवलं तर तुम्हाला ह्याची शेव काढायला अजिबात कठीण नाही जाणार. याची शेव पाडताना शेवेची तार अगदी एकसारखी येते आणि त्यामुळे शेव दिसायला सुद्धा अगदी छान दिसते. तर असं हे शेवेचं पीठ भिजवून घेतल्यानंतर आता ह्याची आपण लगेचच शेव बनवणार आहोत. तर ह्या ठिकाणी इथे मी या सोऱ्याला ही बारीक शेवेची प्लेट लावून घेतली आहे आणि सोऱ्याच्या आतल्या बाजूला मी थोडंसं तेल लावून घेतलंय. आता सोऱ्यामध्ये बसेल तेवढं तयार केलेलं शेवेचं पीठ आपण ह्या सोऱ्यामध्ये भरून घेणार आहोत.
सोऱ्यामध्ये पीठ भरताना त्यामध्ये गॅप नाही राहिला पाहिजे. त्याच्याने शेव पडताना शेवेच्या तारा तुटतात. त्यासाठी सोऱ्यामध्ये हे पीठ असं दाबून भरायचंय आणि सोऱ्याचं झाकण लावून शेव काढून घ्यायची आहे. डायरेक्ट गरम तेलात शेव काढताना तेलाच्या गरम वाफेमुळे जर हात भाजत असतील, तर त्यासाठी मी तुम्हाला 2 सोप्या ट्रिक्स दाखवणार आहे. त्या ट्रिकने तुमचे हात अजिबात नाही भाजणार. तर हे पहा, ह्या ठिकाणी मी ही अशी खोलगट चाळणी आणि असं हे खोलगट पातेलं घेतलंय. आता सुरुवातीला मी तुम्हाला ह्या चाळणीवर शेव काढून दाखवणार आहे. तर सुरुवातीला असं या चाळणीला आपण असं थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे ह्याच्यावर काढलेली शेव चाळणीला नाही चिकटणार. प्रत्येक वेळेस चाळणीला असं तेल लावत बसायची गरज नाही पडत. बस सुरुवातीला असं चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि ह्या चाळणीवर अशी सोऱ्याच्या साह्याने शेव काढायची आहे. तर हे पहा, शेव अशी चाळणीच्या सेंटर पासून काढायला सुरुवात करायची आहे आणि मग असे हिला गोल गोल घेर घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने अशी चाळणीवर शेव काढून घ्यायची आहे. तर हे पहा, या चाळणीवर ही शेव किती छान निघाली आहे. आता ही चाळणीवर काढलेली शेव तेलात बघा कशी तळायला सोडायची आहे. तर हे पहा, तेल असं सुरुवातीला छान गरम करून घेतलं की चाळणीवरची शेव अशा पद्धतीने अशी ह्या तेलामध्ये तळायला सोडायची आहे. हे पहा, चाळणीवरून शेव अशी ह्या तेलामध्ये सोडायला बघा किती सोपं आहे. ह्याच्याने शेव तेलात तळायला सोडताना तुमचे हात नाही भाजणार. गरम तेलाची वाफ लागून हात नाही भाजणार. ज्यांना डायरेक्ट गरम तेलात शेव काढायची भीती वाटत असेल, त्यांच्यासाठी तर ही ट्रिक फारच उपयोगी ठरेल. बस आता ही शेव आपण गॅसची फ्लेम अधूनमधून लो टू हाय करत अशी झाऱ्याने उलट-सुलट करून तळून घेणार आहोत. तेलाला बुडबुडे येणं बंद झालं आणि शेवेचा कलर हलकासा चेंज झाला की शेव तेलामधून काढून घ्यायची आहे. तर हे पहा, इथे आपली ही शेव अतिशय सुंदर बनून तयार झाली आहे आणि हिला तळून रंग देखील बघा फारच छान आलाय. तर अशी ह्या पहिल्या ट्रिकने तुम्ही शेव तयार करू शकता. यानंतर आता मी तुम्हाला ह्या पातेल्यावर शेव काढून दाखवणार आहे. या पातेल्याच्या बुडाला सुद्धा आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत. आता सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे अशी पातेल्याच्या सेंटर पासून शेव काढायला सुरुवात करायची आहे आणि हिला असे गोल गोल वेढे घ्यायचे. चाळणीवरची ट्रिक किंवा अशी ह्या पातेल्यावरची ट्रिक जर तुम्ही वापरली, तर शेवेचा प्रत्येक घाना अगदी एकसारखा तयार होईल. त्याच्याने तुमची सगळी शेव अगदी एकसारखी आणि छान दिसेल. तर हे पहा, या पातेल्यावर देखील आपण शेव काढून घेतली आहे. तर आता पातेल्यावरची शेव देखील आपण या तेलामध्ये तळायला सोडणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने पातेलं उलटं करून शेव तेलामध्ये तळायला सोडायची आहे. मी ह्याच्या तुम्हाला 2 ट्रिक दाखवल्या. त्यापैकी तुम्ही कुठलीही ट्रिक फॉलो करून अशी शेव काढून तेलात तळायला सोडू शकता. आता जास्त प्रमाणात शेव काढायची असली, तर तुमचे हात गरम तेलाच्या वाफेमुळे अजिबात नाही भाजणार. या ट्रिक फॉलो केल्या, तर तुमच्या हाताला अजिबात चटके नाही बसणार. तर हे पहा, शेव अशी उलट-सुलट करून तेलामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. जे नवशिके असतात त्यांना अशी ह्या गरम-गरम तेलामध्ये डायरेक्ट शेव काढायची भीती वाटते. पण मी दाखवलेल्या दोन्ही ट्रिक्सने तुम्ही न घाबरता अशी शेव काढून तेलामध्ये तळायला सोडू शकता. तर हे पहा, इथे आपली ही शेव देखील अगदी छान तळून झाली आहे. दाखवलेल्या दोन्ही ट्रिक्सपैकी कुठलीही ट्रिक्स तुम्ही शेव काढण्यासाठी वापरू शकता. यानंतर आता मी तुम्हाला डायरेक्ट तेलामध्ये शेव काढून दाखवणार आहे. हे पहा, शेव अशी सेंटरपासून काढायला सुरुवात करायची आहे आणि मग हिला असे गोल-गोल वेढे घ्यायचे. तर हे पहा, डायरेक्ट तेलामध्ये अशी ही शेव काढून घ्यायची आहे. शेवेचा हा घाना सुद्धा आपण छान कुरकुरीत तळून घेणार आहोत. शेवेचं पीठ भिजवण्याची पद्धत आणि शेव काढण्याच्या 3 ट्रिक आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहे. तिन्ही ट्रिकपैकी तुम्हाला जी ट्रिक सोपी वाटत असेल, त्या ट्रिकने तुम्ही अशी शेव काढून तेलामध्ये तळायला सोडू शकता. आता कितीही जास्त प्रमाणात शेव बनवायची असली, तर तुम्हाला शेव काढायची अजिबात भीती नाही वाटणार. तेलाच्या गरम वाफेने हात भाजायचं टेन्शनच नाही राहणार. अगदी नवशिके आणि बॅचलरसुद्धा मी दाखवलेल्या ट्रिक्सने अशी शेव तयार करू शकता. तर हे पहा, इथे आपली ही शेवसुद्धा फारच मस्त तळून झाली आहे. हे पहा, फारच कुरकुरीत अशी आपली ही शेव ह्या ठिकाणी तयार झाली आहे आणि हिला तळून रंग देखील बघा किती सुंदर आलाय. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, आपली ही शेव अजिबात तेलकट दिसत नाहीये.
तर ह्या ठिकाणी मी ही सगळी शेव तयार करून घेतली आहे. दाखवलेल्या 3 पद्धतीप्रमाणे कुठलीही एक पद्धत वापरून तुम्ही अशी ही शेव तयार करू शकता. तर हे पहा, अतिशय कमी तेलकट, कुरकुरीत आणि चवदार अशी आपली ही शेव ह्या ठिकाणी बनवून तयार झाली आहे. शेवेच्या मिश्रणामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घातलं तर शेव अगदी कुरकुरीत बनून तयार होते. तर हे पहा, अतिशय कुरकुरीत, कमी तेलकट आणि चवदार अशी आपली ही शेव ह्या ठिकाणी बनवून तयार झाली आहे. तर माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही अशी कुरकुरीत, कमी तेलकट आणि चवदार अशी बेसन शेव एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.